दरम्यान तिकडे पुण्यामध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये गुप्त बैठक झाल्याचं बोललं जातं आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं यावरून चर्चा सुरू आहे। मात्र येत्या काही दिवसांमध्ये फॉर्म्युला निश्चित होणार असल्याने ही चर्चित बैठक महत्त्वाची मानली जाते। बघूया। पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये बैठक झाल्याची बातमी चर्चेत आहे। आंबेडकरांनी भेटीचं वृत्त नाकारलंय। मात्र माहितीनुसार येत्या 10 दिवसात महाविकास आघाडीतलं जागा वाटप फायनल होऊ शकतं। त्या पार्श्वभूमीवर ही भेट घडल्याची कुजबूज आहे। याआधी राष्ट्रवादी फुटीनंतर मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि आंबेडकरांमध्ये भेट झाली होती। मात्र ती भेट राजकीय नसल्याचं सांगण्यात आलं। जानेवारी महिन्यातच वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये असेल की मग स्वतंत्र याचा फैसला होणार आहे। तिढा न सुटल्यास ठाकरेंसोबत किंवा सोबळाचा इशारा वंचितनं दिला। 2019ची लोकसभा आणि विधानसभांचे आकडे बघितले तर वंचितमुळे आघाडीला मोठा फटका बसल्याचं दिसतंय। सांगली, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा, परभणी, हातकणंगले, बीड आणि गडचिरोली चिमूर लोकसभामध्ये वंचितनं लाखोंच्या घरात मतं घेतली। उदाहरणार्थ सांगलीमध्ये काँग्रेसचा 1,64,352 मतांनी पराभव झाला। इथं वंचितनं 3 लाख मतं घेतली। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा 40,000 मतांनी पराभव झाला। तिथं वंचितने 1,66,000 मतं मिळवली। बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे 1,33,000 मतांनी पराभूत झाले, तर वंचितनं या ठिकाणी 1,72,000 मतं घेतली। परभणीत राष्ट्रवादीचा 42,000 पराभव झाला। वंचितने इथे 1,49,000 मतं मिळवली। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी 96,000 मतांनी पराभूत झाले। वंचितला 1,23,000 मतं मिळाली। लोकसभेत तब्बल 8 जागा अशा होत्या जिथं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार जितक्या मतांनी पडलाय त्याहून जवळपास दुप्पट किंवा सरासरी 15,000 पेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली आहेत। विधानसभेचं गणित पाहिलं तर 10 जागांवर वंचितचे उमेदवार दुसऱ्या स्थानी होते आणि तब्बल 21 ठिकाणी पराभूत उमेदवार जितक्या मतांनी पडलेत त्याहून जास्तीची मतं वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती। असं म्हणतात की 2019च्या विधानसभेवेळी वंचितमुळे काँग्रेसला शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, चिखली, खामगाव, तुळजापूर, धामणगाव, चिमूर, राळेगाव, अरणी, फुलंब्री, चांदिवली, अकोला पश्चिम या 12 ठिकाणी फटका बसला, तर राष्ट्रवादीला पैठण, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, चाळीसगाव, जिंतूर, खडकवासला आणि माळशिरस अशा 11 विधानसभांवर वंचितनं खेचलेल्या मतांच्या आकडेवारीमुळे राष्ट्रवादीला फटका बसला। आता इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचा जागा वाटपाचा मार्ग सुकर होतो की मग वंचित स्वतंत्र लढते याचा फैसला येत्या काही दिवसात होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।